नमस्कार, वर्षास किचन रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण सुरणाची भाजी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत। ते कढई घेतली आहे, कढईमध्ये मी तेल टाकलंय। तेलामध्ये आता आपण कढीपत्ता टाकून घेऊया। कढीपत्ता तडतडला की मग त्याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया आणि त्याच्यात लसूणही टाकलेला आहे। आता हे आपल्याला तेलावरती चांगलं परतून घ्यायचं आहे। कांदा आपला भाजत आलेला आहे। आता यामध्ये आपण हळद टाकून घेऊया आणि थोडंसं 2 चमचे आपले मालवणी मसाला आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आहे। आता आपल्याला हे सगळं एकत्र करून घेऊया। आता मी याच्यामध्ये कांदा खोबरंचं वाटण टाकणार आहे। ते पण आपल्याला तेलावरती चांगलं परतून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ऍड करणार आहे जेणेकरून तो मसाला खाली लागणार नाही। मसाल्याला पाणी सुटेपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे 2-3 मिनिटं। आता याच्यामध्ये आपल्याला सुरणाचे काप टाकून घेऊया। मसाला आपला चांगला भाजलेला आहे। मी याच्यामध्ये थोडेसे काजू पण ऍड केलेले आहेत। ते मसाल्यामध्ये आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत। असे बारीक काप करून घ्यायचे। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। त्याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि परत एकदा आपण त्याला परतून घेऊया। त्याच्यामध्ये कोकम टाकून घेतलेले आहेत मी, ते पण आपल्याला चांगले एकत्र करून घेतलेलं आहे आपण। आता याच्यावरती थोडंसं ताट ठेवून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे जेणेकरून भाजी आपली आहे ना ती खाली चिकटणार नाही। एक 5 मिनिटांनंतर आपल्याला परत त्याला एकदा परतून घ्यायचंय। जर तुम्हाला भाजी ग्रेव्हीवाली हवी असेल तर ते पाणी, गरम पाणी तुम्ही त्यात ऍड करू शकता। मी थोडंसं पाणी ऍड केलंय। परत एकदा मिक्स करून घेऊया। खूप छान लागते ही भाजी। आधी शिजवायची काही एक गरज नाही, अशी केली तरीही चालते। अशी करून बघा। 5-10 मिनिटांनी आपली भाजी तयार आहे, बघू शकता। आपला सुरण पण चांगला शिजलेला आहे। अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे। त्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेते। परत एकदा मिक्स करून घेते। चला, तर माझी रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।